नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. 2016 साली झालेल्या TET परीक्षेमधील प्राथमिक स्तर म्हणजे पेपर 1 यातील भाग बी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण स्पष्टीकरणासह आपण बघणार आहोत. तर मित्रो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून TET संदर्भातील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण व्हिडिओ तसेच इतर माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न क्रमांक 61. उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती, ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? आपल्याकडे ऑप्शन आहेत थॉर्नडाईक, कॅम्पबेल, स्किनर आणि स्टाईल. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 कॅम्पबेल या मानसशास्त्रज्ञांनी उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती आहे, अशा प्रकारची व्याख्या कॅम्पबेल यांनी दिलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 62. व्यक्तिभेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 4 ऑप्शनपैकी कोणता गट हा व्यक्तिभेदाचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 1 प्रावीण्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता. ऑप्शन नंबर 2 प्रावीण्य, बुद्धिमत्ता आणि भावनात्मक क्षेत्र. ऑप्शन नंबर 3 सर्जनशीलता, भावनात्मक क्षेत्र आणि भावनिक बुद्धिमत्ता ही आणि ऑप्शन नंबर 4 आहे वरील सर्व. तर या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी आपल्याला ओळखायचं आहे की व्यक्तिगत भेदांचे क्षेत्र कोणते कोणते आहेत. तर या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन नंबर 4 म्हणजे या ठिकाणी दिलेले सर्वच क्षेत्र हे व्यक्तिगत भेदाचे क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 63. खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणाचे कोणते लक्षण योग्य आहे? अकार्यक्षम असा म्हटलेला आहे. ऑप्शन नंबर 1 आहे ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात. ऑप्शन नंबर 2 या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते. ऑप्शन नंबर 3 ही मुले नेमून दिलेले काम पूर्णपणे करण्याकडे लक्ष देत नाही. आणि ऑप्शन नंबर 4 आहे ही मुले स्थिर असतात. तर आपल्याला या ठिकाणी अकार्यक्षम म्हणजे अध्ययनामध्ये अकार्यक्षम असणाऱ्या मुलांचे लक्षण आपल्याला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी विधानांमध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही? तर आपल्याकडे 4 ऑप्शन दिले आहेत आणि त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला ओळखायचे. ऑप्शन नंबर 1 आहे एकाग्रतेचा अभाव असणे, समायोजनक्षम असणे, कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागणे आणि ऑप्शन नंबर 4 संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे. तर या ठिकाणी विचारलेलं आहे मतिमंद मुलाचे कोणते लक्षण नाही? कोणते लक्षण नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 समायोजनक्षम असणे हा मतिमंद मुलाचे लक्षण नाही. प्रश्न क्रमांक 65. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे अनुवंशाविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर ऑप्शन नंबर 1 आहे टिपिनन, ऑप्शन नंबर 2 ग्रेगर मेंडल, ऑप्शन नंबर 3 गॉल्टन आणि ऑप्शन नंबर 4 लेविन. तर अनुवंशासंबंधी 1980 साली ग्रेगर मेंडल याने खूप मोठा संशोधन केला. वाटाण्यावर सुद्धा त्याने संशोधन केलं आणि या संशोधनामधून त्याने असं लक्षात आलं त्यांना की 50% जे अनुवंश असतो हा अनुवंश आपल्या मातापितांकडून येतो, उरलेले 25% आपल्या आजोबांकडून आणि उरलेले 25% हे पणजोबाकडून येणारे, पूर्वजाकडून येणारे गुणसूत्र आपल्या एका मुलांमध्ये येते असे ग्रेगर मेंडल म्हटले. पण या ठिकाणी जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे हा जो वाक्य हे वाक्य टिपिनन या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 66. थर्स्टन या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपांपैकी खालीलपैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत? तर आपल्याकडे काही आक्षेप दिलेले आहेत. तर त्या आक्षेपामधून कोणते आक्षेप बरोबर आहेत ते ओळखायचे आहेत. पहिला आक्षेप आहे थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. आणि आक्षेप नंबर 2 आहे कसोट्यांमध्ये सहसंबंध असल्याचे आढळून आले. आक्षेप नंबर 3 आहे मानसिक क्षमता परस्परापासून वेगळ्या नाहीत. तर असे 3 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 3 ऑप्शनमधून आक्षेपांमधून आपल्याला घेतलेले जे
आक्षेप आहेत ते कोणते आहेत हे ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1 आहे अ आणि फक्त ब. ऑप्शन नंबर 2 आहे ब आणि क. ऑप्शन नंबर 3 आहे अ आणि क. आणि ऑप्शन नंबर 4 आहे अ, ब आणि क सर्व. तर या तीनही आक्षेपापैकी आक्षेप नंबर अ आणि क म्हणजे ऑप्शन नंबर 3 म्हणजे अ आणि क हे 2 आक्षेप बरोबर आहेत. कसोट्यांमध्ये संबंध असल्याचे आढळून आले. हे आक्षेप बरोबर नाही म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 67. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्वे सहाय्यभूत ठरतात? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्टे अगोदर निश्चित केली जातात. ऑप्शन नंबर ब अध्ययनार्थ्याच्या उपजत क्षमता विकसित करणे अनावश्यक असते. क अध्ययनार्थ्याच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाशी संबंध प्रस्थापित करावा. ड अध्ययनार्थ दैनंदिन अनुभव महत्त्वाचा असतो. तर आपल्याकडे हे 4 तत्वे दिलेले आहेत आणि या 4 तत्वांपैकी कोणते तत्वे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी सहाय्यभूत ठरते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि ड. ऑप्शन नंबर 2 आहे अ, क आणि ड. ऑप्शन नंबर 3 आहे अ, ब आणि क. ऑप्शन नंबर 4 आहे अ, ब, क, ड सर्व. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 अ, क आणि ड हे तत्वे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. फक्त अध्यापनाच्या उपजत क्षमता विकसित करणे अनावश्यक असते. हे तत्वे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी सहाय्यभूत ठरत नाही म्हणून ऑप्शन नंबर बी हे 2. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये नाही? आपल्याकडे ऑप्शन आहेत. अध्ययन हे सहेतुक असते. ऑप्शन नंबर 2 अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. ऑप्शन नंबर 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. ऑप्शन नंबर 4 दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्याला विचारलेलं काय? अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही. कोणते वैशिष्ट्य हे अध्ययन प्रक्रियेशी संबंधित नाही? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे वैशिष्ट्य अध्ययन प्रक्रियेशी निगडित नाही. कारण वेगवेगळ्या प्राण्यांचे अध्ययन करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते, सारखी नसते म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? प्रश्न काय म्हणते? अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक विचारलेले आहेत. आपल्याकडे ते घटक दिले आहेत. अभिरुची, तात्कालीन गरज, पुनरावृत्ती आणि वैचित्र्य. या 4 घटकांपैकी कोणते घटक बाह्य घटक आहेत हे ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ब आणि क हे म्हणजे ब आणि क कोणते? तात्कालीन गरज आणि पुनरावृत्ती हे 2 घटक बाह्य घटक आहेत आणि अभिरुची आणि वैचित्र्य हे आंतरिक घटक आहेत. आपल्याला विचारलेलं बाह्य घटक म्हणून आपल्याकडे ऑप्शन काय असायला पाहिजे? ब म्हणजे तात्कालीन गरज आणि पुनरावृत्ती म्हणजे ब आणि क ज्या ऑप्शनमध्ये असते तो ऑप्शन या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 70. ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा. याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विचारलेला अयोग्य, योग्य नाही. ऑप्शन नंबर 1 धारणेचा पुरावा आपणास व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळते. ऑप्शन नंबर 2 व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते. ऑप्शन नंबर 3 एका व्यक्तीची धारणा शक्ती सर्व गोष्टीच्या बाबतीत सारखी असते. ऑप्शन नंबर 4 धारणा चांगली होण्यासाठी पठणानंतर विश्रांतीची गरज असते. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की कोणते विधान अयोग्य आहे? या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 एका व्यक्तीची धारणा शक्ती सर्व गोष्टी बाबतीत सारखी असते असा न असता जर सारखे असत नाही असं असतं तर योग्य असतं म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71. समष्टिवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास करून मांडलेल्या मतांपैकी कोणते मत असत्य आहे? आपल्याकडे ऑप्शन आहे. संवेदनेने मार्फत आपल्याला जे आकलन होते ते अंशतः होते. ऑप्शन नंबर 2 समस्येचे एकदा निरीक्षण केले की मर्म समजते. ऑप्शन नंबर 3 त्यातून समस्या सोडवण्याची युक्ती सापडते. ऑप्शन नंबर 4 शेवटी समस्येच्या मर्मावरच आपली दृष्टी केंद्रित होते. तर या ठिकाणी या 4 ऑप्शनपैकी आपल्याला समष्टवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास करून कोणते मत मांडले की संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते अंशतः न होता पूर्णतः होत असते
हे विधान असत्य आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हा ऑप्शन नंबर 1 असेल. प्रश्न क्रमांक 72. आपण पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाचा तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणतात? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत: व्यावहारिक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर एखादा क्रिकेटचा सामना जसाच्या तसा आपल्या मनपटलावर उमटणे म्हणजेच ही पुनरुत्पादित कल्पना आहे. आता पुनरुत्पादित कल्पना म्हणजेच पुन्हा पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना आपण पुनरुत्पादित कल्पना म्हणतो. जसे एक्झाम्पल घ्या, पुन्हा एक शाळेतला पहिला दिवस, हे त्या प्रश्न म्हणजे त्या पुनरुत्पादित कल्पनेचे आपण एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 73. आकृत्या संबंधित चित्रमय कोडी सोडवता येणे, पाहिलेल्या रचना, आकार यांचे मनात चित्र तयार करता येणे, एखादी वस्तू समोर नसताना तिच्या झालेल्या अवबोधावर क्रिया प्रक्रिया करता येणे, तिच्यात बदल करून नवीन काय होईल ते डोळ्यासमोर आणता येणे, ही सर्व खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेचे लक्षणे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन आहे: तर्कदृष्ट्या गणितीय बुद्धिमत्ता, ऑप्शन नंबर 2 वैयक्तिक बुद्धिमत्ता, ऑप्शन नंबर 3 शारीरिक गतिशील बुद्धिमत्ता आणि ऑप्शन नंबर 4 अवकाश विषयक बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 74. अध्यापन करताना विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण केल्यास त्याचे अध्ययन सुकर होईल असे थॉर्नडाईकने मानलेल्या अध्ययनाच्या पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार साध्य होते? ऑप्शन नंबर 1 आहे सज्जतेचा नियम, ऑप्शन नंबर 2 पुनरावृत्तीचा नियम, ऑप्शन नंबर 3 परिणामाचा नियम, ऑप्शन नंबर 4 परागतीचा नियम. तर आपल्याला थॉर्नडाईकने असे नियम दिलेले आहेत, 3 नियम. कोणते कोणते? सज्जतेचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम. परागतीचा नियम हा थॉर्नडाईकने दिलेल्या नियमापैकी नाही. तरी पण या 4 ऑप्शनपैकी आपल्याला विचारलेल्या म्हणजे अध्यापन करताना विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण केल्यास त्याचे अध्ययन सुकर होते, हे कोणत्या नियमामध्ये बसते? तर हा बसतो ऑप्शन नंबर 2 पुनरावृत्तीच्या नियमामध्ये. जेवढा जास्त वेळ आपण अभ्यास करू, तेवढे जास्त आपण सराव करू, तेवढं आपले कौशल्य आत्मसात करता येतील, म्हणून पुनरावृत्तीचा नियम हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75. अध्ययन उपपत्तीच्या साहचर्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? आपल्याकडे थॉर्नडाईकची सहसंबंधी उपपत्ती, पॅव्लोवची अभिसंधान उपपत्ती, ब्रोनरची ज्ञानात्मक उपपत्ती आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. हे 4 उपपत्ती दिलेले आहेत आणि या 4ही उपपत्त्यापैकी कोणत्या उपपत्तीचा गट हा साहचर्यवादी उपपत्तीचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1 आहे अ, ब आणि क, ऑप्शन नंबर 2 आहे ब, क आणि ड, ऑप्शन नंबर 3 अ, ब आणि ड आणि ऑप्शन नंबर 4 आहेत सर्व अ, ब, क, ड. तर या ठिकाणी जे साहचर्यवादी उपपत्ती जे आहेत त्यांचा गट आहे ए म्हणजे अ, ब आणि ड, कारण की ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती हे ज्ञानात्मक उपपत्ती आहे, ते लिहिलं आहे ज्ञानात्मक उपपत्ती, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 अ, ब आणि ड हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76. खालील दिलेल्या प्रेरणा आणि त्यातील घटक यांचा योग्य जोड्यांचा क्रम लावणे. ऑप्शन आपण वाचू नाही, आपण सरळ त्या आलेल्या उत्तरांपैकी आपण ऑप्शनमधून शोधू. एका बाजूला प्रेरणा, दुसऱ्या ठिकाणी बाजूला घटक. शारीरिक प्रेरणा याचे घटक आहे भूक म्हणजे 3. व्यक्तिगत प्रेरणा जोडू आपण अभिरुची म्हणजे 2. सहवास विषयक प्रेरणा म्हणजे समाज मान्यता म्हणजे 4 आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा म्हणजे स्थैर्य. तर आपल्याला 3, 2, 4, 1 अशा नंबर असणारे पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिल्या ठिकाणी 3, 2, 4 आणि 1 या ऑप्शन नंबर 1 मध्ये हे सर्व नंबर्स बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते? आपल्याकडे घटक दिलेले आहेत विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, निष्ठा व मूल्य, पद्धती व कौशल्य, ज्ञान व तंत्रज्ञान. तर आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क फक्त,
ऑप्शन नंबर 2 ब, क आणि ड फक्त. ऑप्शन नंबर 3 आहेत अ, क आणि ड फक्त. ऑप्शन नंबर 4 आहेत अ, ब, क, ड सर्व. तर कोणत्या कोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते या ठिकाणी दिल्यापैकी सर्वच ठिकाणामधून, म्हणजेच विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, निष्ठा व मूल्य, पद्धती व कौशल्य, ज्ञान व तंत्रज्ञान या सर्वांमधून संक्रमण होत असते. म्हणून ऑप्शन नंबर 4 अ, ब, क, ड सर्व. प्रश्न क्रमांक 78. उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणाचा उपयोग करून कोणी प्रयोग केला? तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत CH जड, डॉक्टर गोपाल स्वामी, थॉर्नडाईक अँड बॅगले. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर 2 गोपाल स्वामी या शास्त्रज्ञाने या प्रकारचा आरसा व चांदणी या उपकरणाचा उपयोग करून प्रयोग केला. प्रश्न क्रमांक 79. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व त्यांचे प्रणेता यांच्या योग्य जोड्यांचा योग्य क्रम लावणे आहे. एका बाजूला ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांच्या प्रतिमानांना शोधणारे प्रणेते. तर पहिला आहे उद्गमन विचार. या प्रतिमानाचे जे प्रणेते आहेत ते आहेत हिल्डा डाबा, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान यांचे जे प्रणेते आहेत ते आहेत रिचर्ड सचमन. जीवशास्त्रीय पृच्छ यांचे प्रणेते आहेत जोसेफ श्वाब. आणि संबोध साध्यता हे कोणत्याच प्रकारचा प्रतिमान नाही, त्या ठिकाणी संकल्पना प्राप्ती यायला पाहिजे. संकल्पना प्राप्तीचे जे काही प्रणेते आहेत ते आहेत जेरोम ब्रुनर. तर जेरोम ब्रुनरने जे प्रतिमान बनवले किंवा त्यांचा मॉडेल तयार केले ते मॉडेलचं नाव आहे संकल्पना प्राप्ती. या ठिकाणी चुकीचा शब्द दिलेला आहे संबोध साध्यता, याच्याऐवजी संकल्पना प्राप्ती पाहिजे होतं. आता या ठिकाणी बघून घ्या 3, 4, 1, 2 अशा प्रकारचा क्रम जिथं दिसतो तो क्रम म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर. पहिले बघून घ्या 3, 4, 1, 2 अशा प्रकारचा क्रम ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत? आपल्याकडे वैशिष्ट्य बघून घ्या. निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येते. निरीक्षणाच्या नोंदणी अनेक प्रकारे करता येतात. निरीक्षणासाठी सुधारित साधनांचा वापर करणे शक्य असते. या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. तर निरीक्षणाच्या पद्धतीमध्ये हे सर्वच वैशिष्ट्ये योग्य आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 अ, ब, क, ड म्हणजे सर्व वैशिष्ट्ये निरीक्षण पद्धतीचे आहेत. प्रश्न क्रमांक 81. अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली काही विधाने मांडली आहेत, त्यापैकी अयोग्य विधाने कोणते? या ठिकाणी यापैकी आहे. ऑप्शन नंबर 1 आहे शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यात आंतरक्रिया महत्त्वाची होय. वर्गाध्यापन चालू असताना शिक्षकाचा परिणाम अध्ययनावर होतो. ऑप्शन नंबर 3 अध्ययनाचा परिणाम शिक्षकांवर होत नाही. ऑप्शन नंबर 4 वर्गाध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्त्वाची असते. तर या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे कशाबद्दल? तेही अध्यापनाविषयी. तर अध्यापनाविषयी अयोग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 अध्ययनार्थाचा शिक्षकावर परिणाम होत नाही. हे चुकीचं आहे. कारण की अध्ययनार्थी जो असतो त्यांच्यावर डिपेंड करते की शिक्षक काय करत आहे. समजा शिक्षकांना कुठे डिस्टर्ब होत असेल तर अध्ययनावर किंवा अध्यापनावर पुरेसा फरक पडत असतो, म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 82. खाली किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान सत्य आहेत? आपल्याकडे 4 विधान दिलेले आहेत किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक कौशल्याविषयी. तर त्या 4 विधानांपैकी कोणते विधाने सत्य आहेत हे आपल्याला ओळखायचे आहे. विधान नंबर 1 या अवस्थेतील मुलांचे नवीन मित्र मिळवण्याकडे विशेष लक्ष असते. विधान नंबर 2 किंवा ब सभोवतालच्या मूर्त वस्तूवर संकल्पना जागृत झालेल्या असतात. क या मुलांची अवधान कक्षा अविस्तारित असते. आणि ड नीती अनितीच्या कल्पना ठाम झालेल्या असतात. तर किशोर अवस्थातील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी अ आणि ब हे 2च विधाने सत्य आहेत, कारण या ठिकाणी मुलांची कक्षा जी असते अवधान कक्षा हे मर्यादित असायला पाहिजे आणि जे नीती अनितीच्या जे कल्पना असतात हे बोथट झालेले असतात असा पाहिजे होता. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 अ आणि ब हा ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 83.
खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य आहे? 4 विकासाबद्दलच्या विधाने दिलेल्या आहेत आणि त्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 1, विकास भौतिक परिमाणात मोजला जातो. विकासाचा वेग सर्व व्यक्तीच्या बाबत सारखा असतो. ऑप्शन नंबर 3, विकास सुसंगत असेलच असे नाही. ऑप्शन नंबर 4, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडतो. तर विकासाबद्दलच्या 4ही विधानांपैकी ऑप्शन नंबर 4, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास होतो, हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84, नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे? कशाचे? नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी. तर आपल्याकडे काही मुद्दे दिले आहेत. या मुद्द्यांचा विचार करून किंवा उपक्रमांचा विचार करून आपल्याला या ठिकाणी ऑप्शन ठरवायचा आहे. तर शिबिरे भरवून व्याख्यानाचे आयोजन करावे व चर्चा ठेवावी, बरोबर आहे. नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी, योग्य आहे. समाजसेवा, NCC, NSS, बालवीर पथक, वीर बाला पथक यांचा समावेश करावा, हा पण योग्य. आपल्याला नेतृत्व करायचं आहे. अध्ययनाच्या कार्यक्रमाचे संचालन करण्याची संधी द्यावी, त्यांच्या ताब्यात विद्यार्थी भांडार द्यावेत. तर दिलेल्या सर्व उपक्रमांपैकी सर्वच उपक्रम योग्य आहेत जेणेकरून नेतृत्वाचे प्रशिक्षण मिळेल. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 अ, ब, क, ड सर्व हे ऑप्शन योग्य. प्रश्न क्रमांक 85, एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणारा थायरॉक्सिन नावाचा स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्त्रवतो? आपल्याकडे ऑप्शन आहेत मस्तक ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी, कंठग्रंथी, जनन ग्रंथी. तर या 4 ऑप्शनपैकी थायरॉक्सिन नावाचा जो हार्मोन्स आहे तो हार्मोन्स कंठग्रंथी, थायरॉइड ग्लँड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामधून स्त्रवत असतो, म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 86, खालील उदाहरणामध्ये कोणत्या विधानात आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरलेले आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1, वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समस्या सूची भरवयास दिली. ऑप्शन नंबर 2 आहे विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले. ऑप्शन नंबर 3, विद्यार्थ्यांसाठी ओळखा पाहू, या ठिकाणी चुकीचा प्रिंट मिस्टेक आहे, ओळखा पाहू हा खेळ घातला. आणि ऑप्शन नंबर 4 आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांची मुलाखत घ्यायला सांगितली. तर या 4 ऑप्शनपैकी विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87, स्वतःच्या चुका शोधणे, आपल्या मनात डोकावून पाहणे, आपल्या भावना व अभिरुची शोधणे, आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणे, स्वतःची योग्यता जाणणे, ही सर्व लक्षणे कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? आपल्याला ऑप्शन आहेत आत्मनियंत्रण, आत्मपरिचय, अभिप्रेरण आणि तत्नुभूती. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की आत्मभान म्हणजे स्वतःच्या चुका शोधणे, आपल्या मनात डोकावून पाहणे, या सर्व जे लक्षणे आहेत ही लक्षणे आहेत फक्त आणि फक्त आत्मपरिचयाची. कशाची? आत्मपरिचयाची. आता आत्मपरिचय म्हणजे स्वतःच्या आतले जे काही गोष्टी असतात त्या गोष्टींना ओळखणे म्हणजे त्यांना आपण म्हणतो आत्मपरिचय. ऑप्शन नंबर ब. प्रश्न क्रमांक 88, विद्यार्थ्यांचे कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? तर आपल्याकडे काही वर्तन दिले, त्या वर्तनापैकी कुसमायोजन झाल्यास कोणकोणत्या वर्तने आढळतील हे आपल्याला ओळखायचं आहे. परिस्थितीला शरण जाणे, मानसिक ताण कमी होणे, खोटे समाधान मानणे आणि दिवा स्वप्न पाहणे. तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत अ, ब आणि क फक्त, ब, क आणि ड फक्त, अ, क आणि ढ फक्त, अ, ब, क, ड सर्व. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे परिस्थितीला शरण जाणे, खोटे समाधान मानणे आणि दिवा स्वप्न पाहणे हे विद्यार्थ्याचे कुसमायोजन झाल्यास अशा प्रकारचे वर्तन बदल घडून येत असते, म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 89, अनिताच्या वर्गातील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या गुणांचे मध्यमान 54.5 आणि मध्यांक 55.4 आहेत. तर वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांचे बहुलक किती? ऑप्शन नंबर 1 आहे 57.7, ऑप्शन नंबर 2 52.7, ऑप्शन नंबर 3 57.2 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 52.2. तर या ठिकाणी आपल्याला बहुलक काढायचं आहे. आता बहुलक काढण्याचं सूत्र आपल्याला माहीत असायला पाहिजे. बहुलक बरोबर
3 मध्यांक वजा 2 मध्यमान अशा प्रकारे त्या बहुलकाचा सूत्र आहे। आणि या सूत्रामध्ये आपण जर मध्यमान आणि मध्यांक यांचा जर व्हॅल्यू जर आपण मांडली बरोबर, तर आपल्याला उत्तर मिळेल 57.2। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, 57.2 सॉरी। प्रश्न क्रमांक 90 आणि या प्रश्नपत्रिकेतला सर्वात शेवटचा प्रश्न, जेव्हा शिक्षक शिकवित असताना खालील बाबी करतात तेव्हा कोणत्या पद्धतीचा वापर करतात? आता काय काय करतात? पूर्वनियोजन व पूर्वतयारी करतात, सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करतात, निरीक्षणाबद्दल निश्चित स्वरूपाच्या सूचना देतात, साहित्याची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात। तर या 4 प्रकारे शिक्षक हालचाली करतो अध्यापन करताना। तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहे कथन पद्धती, चर्चा पद्धती, प्रयोग दिग्दर्शन पद्धती आणि उद्गामी अवगामी पद्धती। तर शिक्षक जेव्हा काहीतरी शिकवत असेल त्यावेळी त्याची पूर्वतयारी व पूर्वनियोजन करणे योग्य असते। सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करणे म्हणजे काहीतरी प्रयोग करत असतील सर जे आपल्याला दाखवायतात दिसली पाहिजे। आणि निरीक्षणात्मक निश्चित स्वरूपाच्या सूचना म्हणजे आपण काय करत आहोत याच्याबद्दल शिक्षक त्यांना निरीक्षण करायला सांगतात। आणि साहित्याची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात, याचाच अर्थ शिक्षक प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा वापर करत असेल। म्हणून ऑप्शन नंबर 3। अपेक्षा करतो आपल्याला सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली असतील। धन्यवाद।